नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण 10वी बोर्ड परीक्षेची तयारी, पालकांची साथ आणि त्यांची जबाबदारी या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य अकॅडमीचे निलेश बनकर सर. कार्यक्रमात सगळ्यात आधी सरांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्य अकॅडमीची आणि सरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. 1729 आचार्य अकॅडमी ही नीट, जेईई, MHT, CET या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेते. तसंच 8वी ते 12वी इंटिग्रेटेड अँड फाउंडेशन बॅचेस सुद्धा त्या ठिकाणी घेतले जातात. आपल्यासोबत निलेश बनकर सर आज आहेत. ते आचार्य अकॅडमीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. त्यांनी पुण्यातून इंजिनिअरिंग केली आहे. ते आचार्य अकॅडमीमध्ये गेली 6 वर्ष विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न स्टँडर्ड प्रोसेसद्वारे सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे की 10वी बोर्ड परीक्षेची तयारी आणि 10वी बोर्डाची परीक्षा आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी नेमकी कशी महत्त्वाची तयारी केली पाहिजे किंवा कितपत महत्त्वाची आहे ही 10वी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या पुढच्या वर्षांसाठी, काय सांगता येईल? 10वीची परीक्षा किंवा बोर्डाची परीक्षा आपण ज्याला म्हणतो, तर हे 10वीचा अभ्यासक्रम हा फाउंडेशन आहे असं आपण म्हणू शकतो. 11वी 12वीचं फाउंडेशन किंवा येणाऱ्या पुढच्या त्यांच्या करिअर मधला फाउंडेशन आणि 10वीचा निकाल हा त्यांचा दिशादर्शक असतो. 10वीमध्ये जो विषय त्यांना चांगला आकलन होतो त्या विषयावरती विद्यार्थ्यांना दिशा ठरते त्यांची. जर कुणाला सायन्स, बायोलॉजी जर आवडत असेल तर त्यांना डॉक्टर या क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं करिअर होऊ शकतं, किंवा एखाद्याला मॅथ्स आवडत असेल तर त्याचं चांगलं करिअर इंजिनिअरिंग साईडला किंवा कॉमर्स साईडला होऊ शकतं, किंवा भूगोल, इतिहास कोणाला आवडत असेल तर त्यांचं करिअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये चांगलं होऊ शकतं. अशा प्रकारे निर्णायक अशी 10वीची परीक्षा असते. 10वीच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतो की सगळ्यांना सिलेबस तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये प्रज्ञाशोध कार्यशाळा राबवतो. बारामतीमध्ये ती असते. तर यावर्षी 590 विद्यार्थी आलते 10वीचे. 5 जिल्हे आणि 30 तालुक्यांमधून ते विद्यार्थी आले. त्यांच्या शाळेतले टॉपर्स ते होते. काही विद्यार्थ्यांना आम्ही विचारलं असतं तुम्हाला चॅप्टर्सची नावं येत आहेत का, तर चॅप्टर्सची नावं देखील त्यांना येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही गायडन्स करत असतो की आमची ही कळकळीची विनंती की सिलेबस, चॅप्टरचं वेटेज आणि पेपर पॅटर्न हा तोंडपाठ असलं पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की आपली तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सोडवणं विद्यार्थ्याला बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचा पेपर पॅटर्न असतो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, किती लेंदी आन्सर्स लिहायचे, ह्या सगळ्याची माहिती त्या पेपर्स मधून आपल्याला कळते. त्यासोबत विद्यार्थ्याचे स्वतःचे नोट्स असणं गरजेचं आहे. शिकवत असताना आपण ऐकतो, पण ऐकण्याबरोबरच आपल्या सेल्फ नोट असतील तर पेपरला जाण्याआधी आपण त्या सेल्फ नोट जरी बघितल्या तरी तुम्हाला पूर्ण त्याचा संदर्भ शिकवल्याचा येतो आणि ते तुमची क्विक रिव्हिजन त्या माध्यमातून होते. त्यामुळे सेल्फ नोट्स आणि फॉर्म्युला शीट हे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आपण तयारी केली तर आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रकारे आपली तयारी सुरू आहे 10वीची. सर, ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे किंवा कशा पद्धतीनं अभ्यास केला तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत त्यांना यश नक्कीच मिळू शकतं. तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की नेहमी अभ्यास करत असताना प्रत्येक वेळेला अकॅडमी असतील, कुठले क्लासेस असतील, प्रत्येक वेळेला आपल्याला सांगत असतात की तुम्ही वेळेचं नियोजन करा. हे वेळेचं नियोजन खरंच कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे, आणि जर वेळेचं नियोजन केलं तर खरंच अभ्यासाची गती आपण राखून ठेवू शकतो आणि त्या पद्धतीनं आपण अभ्यास करू शकतो, काय सांगता येईल? जो टाइम टेबलचं नियोजन आहे किंवा आपण त्याला दिनचर्या असं म्हणू शकतो विद्यार्थ्याची, तर यामध्ये 3 प्रकारचे टाइम टेबल्स आपल्याकडे असणं, विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. पहिला आहे डेली टाइम टेबल, त्यानंतर वीकली टाइम टेबल आणि मंथली टाइम टेबल. मला महिन्याभरामध्ये काय अचीव्ह करायचंय, की उदाहरणार्थ मला सायन्स 1चं पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे, अशा प्रकारचं टाइम टेबल तुम्हाला महिन्याभराचं ठरवायचं असतं. वीकली टाइम टेबल मध्ये मला किती चॅप्टर्स मला त्यातले कव्हर करायचे आहेत, आणि डेली टाइम टेबल मध्ये मला मिनिटाचा हिशोब असणाऱ्या टाइम टेबलचा जर आपण रेफरन्स घेतला तर चांगल्या पद्धतीने आपण प्लॅनिंगनी अभ्यास करू शकतो आणि आपण डिझायर्ड गोल अचीव्ह करू शकतो. तर यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सजेस्ट करतो की पोमोडोरो नावाची टेक्निक आहे. त्यामध्ये 25 मिनिट अभ्यास करायचा आणि 5 मिनिट तुम्ही ब्रेक घ्यायचा. यामुळे होतं काय की विद्यार्थ्याला एक 5 मिनिटाचं रिलॅक्सेशन भेटतं. त्यासोबतच एक सायकोलॉजिकली विद्यार्थ्याची मेमरी यामुळे स्ट्रॉंग राहते आणि अल्टिमेटली त्याची इफिशियन्सी अभ्यास करण्याची जास्त राहते.
म्हणजे ती जी आपण बैठक म्हणतो ती जास्त काळ बैठक त्याची होऊ शकते. त्यानंतर दुसरं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अभ्यास करताना विद्यार्थी फक्त अभ्यास करतात, पण ज्यावेळेस बोर्डामध्ये पेपर लिहिण्याची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थ्याला कळतं की अरे मला येत होतं पण मी लिहू शकलो नाही. तर ही लिहिण्याची प्रॅक्टिस फार गरजेची आहे बोर्डाच्या पेपरसाठी, कारण तुम्हाला किती येतंय यापेक्षा तुम्ही पेपरमध्ये किती लिहिताय हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवणे अपेक्षित आहे, जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं अपेक्षित आहे. आचार्य अकॅडमीच्या सर्व शाखांमध्ये आपण मॉक टेस्टची तयारी करून घेत असतो आणि त्या मॉक टेस्टमध्ये सुपरवाइज्ड पद्धतीने आपण दिलेल्या बोर्डाच्या जो 2 तास 3 तास वेगवेगळ्या विषयांचा जो टाइम आहे त्यामध्ये पेपर लिहिण्याची सवय करून घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना अचानक पॅनिक अटॅक येऊ नये पेपरमध्ये की मला आता लिहायचंय पण मला लिहू शकत नाही कारण वेळ नाही माझ्याकडे. तर ह्या वेळेच्या बंधनासाठी आपण त्यामध्ये रेमेडी म्हणून मॉक टेस्टचे प्रिपरेशन करून घेतो. तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवरती फोन किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही इंटरेस्ट दाखवू शकता की मला मॉक टेस्टसाठी रजिस्टर करायचं, तुम्हाला ती माहिती दिली जाईल. त्यामुळं दिलेल्या वेळेमध्ये मॉक टेस्ट सोडवली तर तुम्हाला वेळेमध्ये फायदा ऑप्टिमाइज्ड पद्धतीने करू शकता येतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं सर तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं वेळेचं नियोजन आपण केलं पाहिजे, त्यालाच लागून मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की वेळेचं नियोजन तर विद्यार्थी करत असतात, मात्र त्याचबरोबर मुलांना व्यवस्थित ठेवण्यासाठी पालकांनी त्यांचा मानसिक ताण जो आहे तो कशा पद्धतीनं दूर ठेवला पाहिजे किंवा घरातली एकंदरीत परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवली पाहिजे ज्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होऊ शकतो, वातावरण कसं असलं पाहिजे घरातलं? माझा हा फार आवडीचा टॉपिक आहे की पालकत्व, थोडक्यात आपण त्याला एका वर्डमध्ये म्हणूयात. आजकालच्या या धावत्या जगामध्ये पालकांना म्हणजे आई वडिलांना त्यांच्या जॉबच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे विद्यार्थ्याशी संवादच होत नाही. आणि तो संवाद का होत नाही याचं मला कारण कळालं नाही, कारण आपण ज्या गोष्टीसाठी एवढं धडपड करतोय त्यांनाच आपण जर 10 मिनिटं दिवसातली वेळ देऊ शकत नाही, मग या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ नाही. जर आपण पालकांना विचारलं किंवा वडिलांना विचारलं की तुम्हाला घराचा EMI किती, तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग कधी ड्यू आहे, ते पटकन सांगतील की माझा EMI 25,410 आहे. पण जर मी ते विचारलं त्यांना की तुमच्या मुलाला 10वीच्या किंवा 9वीच्या मिड सेम मध्ये फायनल मध्ये किती पर्सेंटेज आहेत, तर त्याची रेंज सांगतात 90 ते 95 मध्ये काहीतरी 90 ते 92, एक्झॅक्ट सांगू शकत नाहीत. तर ज्या वेळेस आपण ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू पर्यंत पोहोचू शकेल त्यावेळेस म्हणायचं की आपण आपल्या पाल्यासोबत एक बॉन्ड तयार केलेला आहे, स्ट्रॉंग बॉन्ड तयार केलाय. आणि जे मी 10 मिनिटं म्हणत आहे तर अभ्यासासोबतच तुझा अभ्यास कसा चाललाय, तुझा दिवस कसा गेला, काय केलास, तर अभ्यासा व्यतिरिक्त जर तुम्ही त्याच्याशी चर्चा केली की तुला काय आवडलं, कसं तुला काय करायला आवडतं, तर या गोष्टीमुळे काय होईल की तुम्हाला तुमचा मुलगा मुलगी एक फ्रेंड म्हणून बघायला लागेल. आणि आमची अशी इच्छा आहे आचार्य अकॅडमीत, आपण अशी प्रयत्न करतो की मुलाचा किंवा मुलीचा पहिली मैत्रीण किंवा पहिला मित्र हा आई किंवा वडील असलं तर हा फार जास्त त्याच्या करिअरला सपोर्टिव्ह रोल राहतो पालकांचा, आणि हेच खरं पालकत्व आहे. यामुळं संवाद एकदा झाला की मोबाईलचा वापर किंवा संगत ह्या सगळ्या गोष्टी आपोआप दुरुस्त होतात, कारण तुम्ही त्याला वेळ द्यायला लागला की त्याला कळतं की मला विचारता येतात घरचे, म्हणजे मला करावं लागेल, आणि मोबाईलचा यूज आपोआप कमी होतो. आणि जर संगतीचा विचाराल तर तुम्हाला रोज बोलल्यानंतर तो कोणासोबत आहे, काय करतो हे कळणार आहे. त्यामुळे संगत आपोआप दुरुस्त होणार आहे, कारण पालकांनी त्यांची उन्हाळे पावसाळे जास्त केलेले असतात, पाहिलेले असतात. त्यामुळे तो आपोआप मार्गदर्शन पालकांकडून होतं. पण त्यासाठी बेसिक नेसेसिटी आहे की मिनिमम 10 मिनिटं पालकांनी आपल्या पाल्यासोबत बोललं पाहिजे. आणि त्याच्या सेकंडरी गोष्टी ज्या आहेत की पालकांनी विद्यार्थ्याला घरातलं जेवण देणं अपेक्षित आहे. शिजवलेलं, शक्यतो दुपारचं जेवण असेल तर दुपारी शिजवलेलं दुपारी द्यावं, संध्याकाळी शिजवलेलं संध्याकाळी द्यावं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं फार जास्त डाएटमध्ये फायदा होतो. बाहेरचं फूड हे नको द्यायला. आणि दुसरी गोष्ट की त्याची झोप, म्हणजे तुमच्या मुलीची किंवा मुलाची झोप ही कमीत कमी 7 तास व्हावी याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पालकांचं रोल केला, ॲज अ पॅरेंट म्हणून ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याला सपोर्ट होईल. ह्यामध्ये तिसरी एक महत्वाची गोष्ट असते की घरातलं वातावरण. बऱ्याचदा असं होतं की सगळेजण जॉब करतात, काही बिझनेस करतात, आपला कामाचा इथला ताण हा तुम्ही उमराच्या बाहेर ठेवला. आईने सुद्धा जर त्याच्या बहिणीच्या, तिच्या नणंदेच्या गोष्टी जर
मुलापासून थोड्या लांब ठेवल्या ह्या 10वी पर्यंत किंवा रादर सगळ्यात महत्व परीक्षेपर्यंत, तर त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर विद्यार्थ्यास अराउंड बनतं आणि ते हेल्दी ॲटमॉस्फिअर, शांततेतलं ॲटमॉस्फिअर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला किंवा अभ्यासाच्या पोषकतेला फार जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट, पालकांनी विद्यार्थ्याला एक स्पेस द्यायला हवी, एक ठराविक स्पेस द्यायला हवी. मोठी असावी असं काही नाही, पण ठराविक असावी. म्हणजे त्याच जागी तो किंवा ती रोज अभ्यास करत असेल तर त्याचा जास्त फायदा विद्यार्थ्यांना होतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की घरातलं वातावरण जे आहे ते कशा पद्धतीनं पोषक असलं पाहिजे, पालकांनी कशा पद्धतीनं मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे अभ्यास करत असताना. बऱ्याचदा सर असं होतं ना की 10वीचा अभ्यास जेव्हा मुलं करत असतात तेव्हा 10वी नंतर काय, हा प्रश्न त्यांना बऱ्याचदा पडत नाही, कारण का ते 10वीच्या अभ्यासात इतके गुंतून गेलेले असतात. तर 10वीच्या पुढचं जे करिअर आहे ते जर एखाद्या विद्यार्थ्याला ठरवायचं असेल तर त्यासाठी आता 10वीत असतानाच विचार करणं किती गरजेचं आहे, काय ठरवणं गरजेचं आहे, या बाबतीत काय मार्गदर्शन कराल? 10वीच्या नंतरच्या करिअरच्या वाटा ज्या आहेत ह्या एका जॅपनीज टेक्निकने आपण ओळखलं तर ते जास्त लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा होतो. इकिगाई नावाचं एक पुस्तक आहे. तर ते इकिगाई ऍक्च्युली कन्सेप्ट आहे, टेक्निक आहे की हाऊ टू चूज युअर करिअर, हाऊ टू चूज व्हॉट इज द रिझन ऑफ लिव्हिंग. तर त्यासाठी 4 ऍस्पेक्ट आहेत इकिगाईचे. डू व्हॉट यू लव्ह, डू व्हॉट यू आर गुड ॲट, डू व्हॉट यू गेट पेड फॉर आणि डू व्हॉट वर्ल्ड नीड्स. ह्या 4ही गोष्टींमधला माझा स्वतःचा कॉमन पॉइंट जो आहे तर तो तुमचा करिअरचा जर तुम्ही मार्ग निवडला तर तो जास्त काळ तो करिअरमध्ये तो सक्सीड होतो आणि जास्त काळ तेच करिअर राहतं. तुम्ही शांतपणे संध्याकाळी झोपू शकता. तर अशा पद्धतीनं जर करिअर निवडलं तर त्याचा फायदा होतो. पण बरेच जण म्हणतात की विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीनुसार, त्याच्या कौशल्यानुसार हे करिअर निवडलं पाहिजे. पण त्याला कौशल्य निवडायला त्याला अँगल्स तरी माहित पाहिजे वेगवेगळे कोणते. तर त्यासाठी मी ऍडिशनल आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कमीत कमी 10 ते 15 वेगवेगळ्या त्यांच्या डोमेन मधल्या, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, लॉयर असेल, टेक्निकल मधला असेल, त्या वेगवेगळ्या जे सक्सेसफुल आहेत तुमचे मामा काका सगळे आपले ओळखीचे असतात, तर त्यांच्याशी संवाद करा. त्यांना विचारा की तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात, तुमचा रोजचा दिवस कसा असतो, तुम्हाला कशा पद्धतीनं काम करावं लागतं, कोणत्या लोकांसोबत काम करावं लागतं. आणि हे जर विद्यार्थ्यांनी फर्स्ट हँड हार्ट टू हार्ट डिस्कशन जर झालं त्या पर्सनचं आणि त्याचं, तर त्याला वेगवेगळे अँगल कळतील आणि त्यामुळं त्याला करिअर चूज करण्यासाठी फायदा होईल. म्हणजे इकिगाई टेक्निक आणि वेगवेगळे अँगल या दोन्हीच्या सांगडीने आपण विद्यार्थ्याचं करिअर निवडू शकतो. आणि जर सांगायचंच झालं तर 10वी नंतर कोणते कोणते करिअर ऑप्शन्स असतात. पहिला आहे डिप्लोमा ITI, जे हँड्स ऑन एक्सपिरियन्स आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर 11वी 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. त्यानंतर 12वी नंतर ज्या कोणाला इंजिनियर किंवा मेडिकल सेक्टरमध्ये जायचं असेल तर इंजिनियर साईडला जाण्यासाठी 11वी 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा विषय घ्यावा लागतो आणि त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात, JEE आणि CET. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचे, BAMS असेल, MBBS असेल, BHM असेल, डेंटिस्ट असेल, ह्या सगळ्या डॉक्टरकीच्या ज्या कोर्सेस आहेत तर त्यासाठी तुम्हाला नीट नावाची परीक्षा द्यायची आहे. आणि ज्यांना स्टेट लेवलचे, महाराष्ट्र लेवलचे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, उदाहरणार्थ COEP असेल, VGTI असेल, PICT असेल, ASSMS असेल, वेगवेगळे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस, त्यामध्ये जर जायचं असेल तर CET नावाची परीक्षा द्यायची. ज्यांना लॉ करायचं आहे त्यांना क्लॅट नावाची परीक्षा द्यायची असते आणि लॉची CET एक असते, ते देऊ शकतात ते. ज्यांना फार्मसीकडे जायचंय, ज्यांना BSc ॲग्रीकडे जायचंय, त्यांनी MST CET PCB ग्रुपने दिली तर त्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. फार्मसीसाठी आणि BSc ॲग्री असे वेगवेगळे खूप सारे कोर्सेस आहेत. अजून तुम्हाला पर्सनलाइज काय हवं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करून आपण डिस्कस करू शकतो. नक्कीच. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हणालात, तर या स्पर्धा परीक्षांची तयारी जी आहे ती कधी सुरू करायची याबाबत मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा गुरुकिल्ली यशाची. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की 10वीच्या विद्यार्थ्यांना जर का या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची तर नेमकी या स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे ती विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरू करावी किंवा केव्हा सुरू करावी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. 10वी नंतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात 12वी नंतर, त्याची तयारी 10वी नंतर केलेली खूप चांगली. तर त्यामध्ये प्रामुख्याने आचार्य अकॅडमीमध्ये जे कोर्सेस आपण घेतो, JEE असेल, नीट असेल, CET असेल,
या स्पर्धा परीक्षांबद्दल आपण थोडं बोलूयात. जेईई जॉईंट एंट्रन्स एक्झाम ही नॅशनल लेवलची इंजिनिअरिंग एंट्रन्स परीक्षा आहे. नीट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स एक्झाम ही एंट्रन्स टेस्ट ही MBBS किंवा डॉक्टर क्षेत्रामध्ये ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी आहे. आणि MST-CET कॉमन एंट्रन्स टेस्ट तर ही परीक्षा स्टेट लेवलच्या महाराष्ट्र लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी आहे. तर ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे ते जनरली JEE साठी आमच्याकडे एनरोल होतात आणि त्याचबरोबर CETची पण प्रिपरेशन आपण त्यामध्ये करून घेतो. आणि नीटसाठी ज्यांना डॉक्टर व्हायचं ते नीटची तयारी करून घेतात. नीटची तयारी पण करून घेतो त्यांची. JEEचा पॅटर्न जर सांगायचा झाला तर JEE 2 टप्प्यामध्ये असते, मेन्स आणि ऍडव्हान्स. CET 150 क्वेश्चन असतात, 200 मार्क्स असतो आणि नीट हा 720 मार्क्सचा पेपर असतो. अशा पद्धतीने आहे. त्यामध्ये आचार्य पॅटर्न बद्दल सांगायचं झालं तर आपले अनुभवी शिक्षक, आपला टेक्नॉलॉजी आणि पर्सनलाइज अप्रोच आपल्या आचार्याकडे पर्सनल काउन्सिलिंग वरती जास्त भर दिला जातो. आणि त्यामध्ये वेगवेगळे काउन्सिलर वेगवेगळ्या ब्रांचला 1-to-1 इंटरॅक्शन करतात, जेणेकरून त्यामध्ये त्यांना प्रत्येक अँगलने आपल्याला डिस्कशन करता येतं. सर, ज्या पद्धतीने आता तुम्ही स्पर्धा परीक्षांबद्दल म्हणालात तर तुम्हाला सुद्धा स्पर्धा परीक्षांबद्दल किंवा 10वीच्या एकंदरीत तयारीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर 1729 आचार्य अकॅडमीला जरूर संपर्क करा. सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय की स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा आपल्या आचार्य अकॅडमीमध्ये कशा पद्धतीने ती करून घेतली जाते, त्याचप्रमाणे आचार्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट असं काही असतं तर हे कशा प्रकारे करून घेतलं जातं किंवा काय आहे ही नेमकी प्रोसेस, काय सांगू शकता? दरवर्षी ASAT नावाची परीक्षा आपण घेत असतो. जे विद्यार्थी हुशार आहेत पण गरजू आहेत आणि त्यांना फी अफोर्ड करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण ASAT परीक्षे माध्यमातून जास्तीत जास्त स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचं एज्युकेशन ऑलमोस्ट फ्री होण्याचं आपण मानस ठेवतो. मागच्या वर्षी 130 विद्यार्थ्यांना आपण या ASATच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्कॉलरशिप दिले. याही वर्षी आता 29 डिसेंबर त्यानंतर 19 जानेवारी आणि 23 मार्च या 3 तारखांना ASAT परीक्षा आहे. तर यामध्ये 100% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. तसेच काही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे मिळतात जे टॉप आहेत. आणि सिलेक्टेड 10 विद्यार्थी यांना इस्रो येथे आपण ट्रिपला, आचार्य स्पॉन्सर ट्रिपला आपण घेऊन जाणार आहोत. तर सुरुवातीची जी 19 डिसेंबरची परीक्षा आहे यामध्ये थोडी जास्त स्कॉलरशिप आहे कम्पॅरेटिव्हली ज्या पुढच्या परीक्षा असतील. तर याचं मुख्य कारण आहे की ज्ञानेश्वर सरांनी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत होते त्यावेळेस त्यांना ऍडमिशनसाठी एज्युकेशन लोन फार त्रास झाला द्यायला. त्यामुळं ह्या हेतून त्यांना पुढे कुणालाही हुशार आहे आणि गरजू आहे असे कुणालाही त्रास होऊ नये यासाठी आपण हे ASAT नावाची परीक्षा दरवर्षी घेत असतो. नक्कीच. तुम्हाला सुद्धा या 10वीच्या परीक्षांबद्दल किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर 1729 आचार्य अकॅडमी याचा नंबर आपल्या स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश होतोय, त्यांच्याशी जरूर संपर्क करा. सर, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 10वीची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणत्याही परीक्षा असतील, जेव्हा विद्यार्थी याचा अभ्यास करत असतात त्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं असतं. आणि मला वाटतं आचार्य अकॅडमी हे काम नेहमीच करत असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत, जे विद्यार्थी हा कार्यक्रम बघतायत, त्यांचा जर का आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन करा? सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेल की कन्सिस्टन्सी इज द की. याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आहे रोनाल्डो आणि विराट कोहली. तर यांनी कन्सिस्टंटली त्यांच्या स्वतःच्या स्किलवरती आणि त्यांच्यावरती काम केले म्हणून ते आज वन ऑफ द बेस्ट प्लेयर आहेत. दुसरा मुद्दा मी सांगेल की चुका करायला घाबरू नका. चुका करा, खूप चुका करा, पण एक चूक परत करू नका. म्हणजे तुमचा एखादा प्रश्न चुकत असेल तर तो का चुकतोय ह्याचं आकलन करून त्याचा पुढच्या वेळेस चुकणार नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ग्रोथ तुमची होऊ शकते. त्यानंतर कॉन्फिडन्स हा फार गरजेचा आहे. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असता, बोर्डाची परीक्षा देत असता, त्यावेळेस असं समजा की ती नॉर्मल एखादी परीक्षा आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही मॉक टेस्ट केली की त्याचा तुम्हाला फायदा होतो कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी. आणि तुम्ही प्रत्येक जण हे करू शकता. यू कॅन विन. लेट्स ट्राय. थँक्यू. नक्कीच. त्याचप्रमाणे सर, मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आचार्य अकॅडमी बद्दल आणखीन तुम्हाला माहिती द्यायची असेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून की लोकांनी कसा तुम्हाला संपर्क करायचा आहे, स्क्रीनवर तर आपले नंबर फ्लॅश होतातच आहे, त्या व्यतिरिक्त जर पालकांना 1-to-1 तुमच्याशी संपर्क करायचा असेल, बोलायचं असेल तर कशा पद्धतीने यावं त्यांनी? यामध्ये आचार्य अकॅडमीच्या टोटल 5 शाखा आहेत. बारामतीमध्ये 2, बारामतीमध्ये सेटिंग चौकाच्या इथं सेंटर आहे मेन ब्रांच. त्यानंतर इंदापूरमध्ये
आपलं डॉक्टर कदम गुरुकुल या ठिकाणी ब्रांच आहे. त्यानंतर पुण्यामध्ये 2 शाखा आहेत, वाकड आणि रहाटणी. तर या शाखेमध्ये तुम्ही कधीही आलात सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत, तर तुम्हाला आचार्य अकॅडमी मधल्या आमच्या काउन्सिलर्स, आमच्या सेंटर हेड्स बरोबर बोलता येईल, वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल माहिती घेता येईल, कशा पद्धतीचं आपण तयारी करून घेतो हे सांगता येईल. आणि जो आपल्याला एसॅट परीक्षा जी आहे ती एसॅट परीक्षा सुद्धा तुम्हाला तिथं देता येईल. आपण जे सेंटर्स सांगितले आता, बारामती, इंदापूर, वाकड आणि रहाटणी पुण्यामध्ये, त्या 4ही सेंटरला ही एसॅट परीक्षा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी याचा माहिती घेण्यासाठी या. आपण बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू शकतो, पण माहिती घेणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं ज्यांना 10वीची परीक्षा द्यायची आहे किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच 1729 आचार्य अकॅडमी यांचे नंबर आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. जरूर तुम्ही संपर्क करा. आणि तुम्हाला जर का अधिक काही माहिती हवी असेल तुमच्या अभ्यासाविषयी, एकंदरीत स्पर्धा परीक्षांविषयी, तर जरूर घ्या. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन 10वीच्या विद्यार्थ्यांना केलं, स्पर्धा परीक्षांबद्दल इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.